हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण परत एकदा एक नवीन छान अशी बॅग डिझाईन घेऊन आलेलो आहोत। चला तर सुरू करूया। बघा, मी 7.5 इंचाचा एक स्क्वेअर घेतलेला होता आणि त्याची पूर्ण जी उंची आहे ती आहे 20 इंच। तर मेजरमेंट मी वरती स्क्रीनवर दाखवतच आहे। तर बघा, हा पार्ट आपल्याला अशा दोघांचा मध्य करून घ्यायचा आहे। तर बघा, मी असे मध्य केलेले आहे दोन्हीही साईडने आणि या ठिकाणी रेष मारून घेऊया किंवा चॉकच्या साहाय्याने खुणा करून घ्या। तर आपल्याला असे 2 पार्ट लागणार आहे। तर बघा, हा पार्ट आपण वरचा जो आपण घेऊया तिथे आपल्याला जो मोजायचा आहे 2.5 इंच। तर मी 2.5 इंचाची मार्किंग करून घेते। दोन्हीही साईडला आपल्याला 2.5 इंचाची अशी मार्किंग करून घ्यायची आहे। बघा, तर ही आपली मार्किंग झाली आणि आता ही मार्किंग आपल्याला कट करायची आहे। तर बघा, ही 2.5 इंचाची मार्किंग कट केलेली आहे। आपले असे 2 पीस तयार झाले। तर या ठिकाणी आपल्याला चेन घ्यायची आहे। चेन मी याच्यानुसारच घेतलेली आहे। तर हे बघा 8 इंच। तर याच्यानुसारच आपल्याला चेन घ्यायची आहे आणि ही चेन मी अशी उलटी ठेवलेली आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे। बघा, अशी शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर आपण त्याला टॉप स्टिच करून घेऊया। बघा, टॉप स्टिच बी झालेला आहे। त्याच्यानंतर आपण दुसराही पार्ट व्यवस्थितपणे टॉप स्टिच करून घेऊया, जोडून घेऊया आणि मग टॉप स्टिच करूया। तर इथे मी डबल शिलाई मारलेली आहे। तर दुसराही पार्ट आपण जोडून घेऊया। दुसराही पार्ट आपला असं जोडायचा आहे। ह्या बघा, अशा पद्धतीने नंतर त्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। टॉप स्टिच करताना तुम्ही वाटलं असंही ठेवून शिलाई मारली तरी चालते। खूप सोपं आहे हे पाऊच बनवणं, हे पॉकेट बनवणं। आणि याच्यामध्ये मी जे सामान विकत आहे तेच मटेरियल मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर बघा, या ठिकाणी मी दोन्ही याला टॉप स्टिच व्यवस्थित करून घेतलं आणि शिलाई मारून घेतलेली आहे। तर बघा, आता आपल्याला करायचं आहे रनर ॲड। मी 5 नंबरचं हे रनर वापरलेलं आहे आणि हे रनर मी याच्यात ॲड करून घेते। तर रनर ॲड झालेला आहे। आता बघा, हा जो पूर्ण पार्ट आहे त्याला आपल्याला तुम्हाला वाटलंच ना आताच या डिझाईन देऊ शकतात तुम्ही। इथे लेस लावू शकता, तुमच्याकडे जे पॅच आहे ते लावू शकतात, या तुम्ही वाटलंच काही लेस बीस काही आणलेलं असेल मोतीची लेस तर ती सुद्धा तुम्ही इथे लावू शकता। तर माझ्याकडे असे पॅच आहे आणि हे पॅच ना मी विकते। तर याचं पूर्ण जे आहे मी कितीला विकते काय सगळं मी शेवटी सांगणारच आहे। तर असे पॅच मी भरपूर प्रकारचे 2, 4, 5 प्रकारचे माझ्याकडे आलेले आहे। आणि कोणाला घ्यायचं असेल तर शेवटी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, मला व्हॉट्सअपला मेसेज करा, DM करा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल। तर बघा, या ठिकाणी हा पॅच आपण जोडून घेऊया। तर बघा, आपला हा पॅच जोडून झालेला आहे। त्याच्यानंतर बघा, हा पॅच असा दिसत आहे काळ्या रंगावर। इतका सुंदर हा पॅच दिसत होता, जसं फोनमध्ये दिसतो ना त्याच्यापेक्षाही खूप सुंदर दिसत होता। तर बघा, हे मी नॉन-1 घेतलेलं आहे आणि हे नॉन-1 मी असं जोडून घेत आहे। तर बघा, तुमच्याकडे नॉन-1 नसेल तर तुम्ही शॉपिंग बॅगसुद्धा वापरू शकतात किंवा एखादा कपडा असेल तर तोसुद्धा वापरू शकतात। तर मी शिलाई मशीनवर ही चारही बाजूने याला शिलाई मारून घेत आहे। बघा, नॉन-1ला मी शिलाई मारून घेतलेली आहे, म्हणजे आपले हे दोन्हीही कापड असं एकमेकांना जोडून घ्यायचं आहे। तर बघा, जोडल्यानंतर आता आपण जे एक्स्ट्राचं जे उरलेलं होतं ते कट करून घेऊया। तर या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे। तर बघा, इथे शिलाई मारून घेतलेली आहे। म्हणजे काय होतं की आपला हा एक कप्पा बनतो म्हणजे एक पॉकेट बनतं। आणि आता वरची जी साईड आहे त्या ठिकाणी मी अशी रेडीमेड आहे ना हँडल जोडून घेणार आहे। बघा, तुमच्याकडे कापड असेल ना तर तुम्ही कापडाचे सुद्धा हँडल बनवू शकतात मोठे। तर माझ्याकडे लेस होती, ही हँडल होते, तर मी हे वापरत आहे। तर बघा, या ठिकाणी 1 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे जो बेल्ट आहे बंद आहे तो आपण जोडून घेऊया। तर हा बेल्ट आपण असं जोडूया। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्याही साईडला अशाच पद्धतीने बेल्ट जोडून घ्यायचा आहे। बघा, या साईडला आपण 1 इंचाचं माप घेऊया। तर आणि इथे बेल्ट आपण
जोडून घेऊया. तर हा बेल्ट असा जोडून घेतलेला आहे आणि खरंच खूप सोपं आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्ही 3, 4, 5 असे पॉकेट वेगवेगळे स्टाईलचे तुम्ही बनवू शकतात. तर बघा आपले हँडल जोडून झालेलं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला ही जी वरची जी साईड होती त्या ठिकाणी आपल्याला चेन जोडायची आहे. बघा मी काळी चेन वापरली असते पण ती सगळी काळं झालं असतं, तर म्हणून मी त्या जागी ढवळी चेन वापरलेली आहे, म्हणजे व्हाईट कलरची चेन वापरलेली आहे. तर ही चेन आपण अशी स्टिच करून घेऊया. तर या ठिकाणी आपल्याला याला पलटी मारून टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघा हँडलचा जो बेल्ट आहे तो वरती धरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. काय होतं की जेव्हा आपण स्टिच करतो ना तेव्हा हँडल वरती आलं पाहिजे, मग त्याच्यावर आपण टॉप स्टिच केलं पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने जसं फोनमध्ये दिसत आहे त्यानुसार दुसरी ही साईड आपल्याला सेम पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. तर बघा ही मी उलटी ठेवली चेन आणि इथे सरळ अशी शिलाई मारणार आहे. बघा शिलाई मारून झाली आहे आणि याला लगेच आपण टॉप स्टिच करून घेऊया. बघा हँडल मी वरती धरलेलं आहे. थोडंसं मी फोनमध्ये दाखवते. बघा हँडल मी वरती धरलेलं आहे आणि टॉप स्टिच इथे आपल्याला करून घ्यायचं आहे. टॉप स्टिचने काय होतं की थोडं फिनिशिंग बी छान दिसते आणि जेव्हा चेन आपण ओपन करतो तेव्हा ते अटकत नाही. खूप वेळेस व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं सुद्धा आहे. त्यासाठी आपल्याला टॉप स्टिच देणं गरजेचं आहे. तर बघा या ठिकाणी आपण शिलाई मारलेली आहे. आता काय करायचं आहे, दोन्हीही जे पार्ट आहे ते असे समोरासमोर आले पाहिजे आणि तिथे आपण रनर ॲड करून घेऊया. तर बघा माझ्याकडे हे 5 नंबरचं रनर आहे, मी ते ॲड करून घेते. तर रनर आपला ॲड झालेला आहे. आता याला आपण उलटं करून घेऊया. बघा याला मजबूतपणासुद्धा आलेला आहे. जसं आपण याच्यामध्ये फॉर्म सीट वापरलेलं होतं आणि नॉर्मल वापरलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला जी आपली जी शॉपिंग बॅग आहे ती छान आपण वन साईड बॅग ती त्याला छानपैकी बेस आलेला आहे, जाडं दिसत आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे. तर बघा आता हे जे आपण जे दाखवलेलं या ठिकाणी आपल्याला पूर्ण अशी शिलाई मारायची आहे. दोन्हीही साईडला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. बघा हँडलमध्ये आलं नाही पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर मी हँडल थोडी साईडला करते. तर बघा अशा पद्धतीने इथे आपण शिलाई मारून घ्यायची आहे. इथे मी डबल टिबल शिलाई मारणार आहे आणि नंतरून वाटलं असं तुम्ही याला पायपिंगसुद्धा करू शकतात. आता हे जे हँडल आहे ते मी शेवट खाली ढकलत आहे. नंतरून हे दुसरा जो पार्ट आहे तिथे बी आपल्याला शिलाई मारायची आहे, टिचिंग करून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी मी लॉक केलं, डबल लॉक केलं आहे, म्हणजे डबल शिलाई मारलेली आहे. आता याचं जे फायनल लुक आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर बघा अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घ्यायची आहे. आणि बघा या ठिकाणी तुम्ही पायपिंग केली तरी चालेल. तर मी तुम्हाला पायपिंग न करता त्याचं लुक दाखवून देते, नंतर मी पायपिंग करणारच आहे. तर बघा याच्यानंतर मी तुम्हाला याचं फायनल लुक दाखवते. दिसायलाही आपली ही जी बॅग आहे इतकी सुंदर बनते. याच्यामध्ये आपण जे ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन वापरलेलं आहे, थोडंसं पॅच वापरलेलं आहे, त्याच्यामध्ये ही सुंदर इतकी सुंदर बॅग दिसते. अशी बॅग नवरात्रामध्ये जास्त चालतात आणि तुम्ही वाटलं सर आपल्या मुलींसाठी या स्वतःसाठी सुद्धा तयार करू शकतात. तर बघा काही जास्त मटेरियल लागत नाही, थोडासा खर्चामध्ये ही आपली ही बॅग तयार होते. तर बघा इतकी सुंदर ही बॅग बनलेली होती आणि ते बी 2 कप्प्यावाली. असं विकत घ्यायला गेलं तर 120, 130 या 200च्या आसपास जाते, पण ज्या वस्तू आपण स्वतः घरी तयार करतो त्याचा एक वेगळाच आनंद असतो. तर बघा खूप सुंदर ही आपण अशी 2 कप्प्यावाली बॅग तयार केलेली होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणीबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर बघा असे खूप सुंदर सुंदर पाऊचपासून आपण वेगवेगळे असे पाऊच तयार करू शकतो, वेगवेगळे पॅचपासून. तर बघा मी याच्यासाठी कोणता पॅच वापरलेला आहे इथे थोडंसं मी दाखवते. तर बघा इतकं हे कापड मी आणलेलं होतं गुजरातवरनं आणि याच्यामध्ये आपण भरपूर असे पॅच आहे. तर मी हा पॅच वापरलेला आहे. तर तुम्हाला हा पॅच घ्यायचा असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे स्क्रीनवर, मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा आणि याची प्राईस आणि मी काय काय मटेरियल विकते ते सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपला भेटून जातील. तर परत भेटूया नवीन व्हिडिओ. जय हिंद, जय भारत.